नमस्कार। आपण पाहायला सुरुवात केली आहे गावरान विश्लेषक। इथं तुम्हाला स्पष्ट आणि सविस्तर माहिती अस्सल बोली भाषेत म्हणजे गावरान भाषेत ऐकायला बघायला मिळते। जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरू लागला। त्यासाठी राज्याच्या विविध भागामध्ये आंदोलन आणि उपोषण सुद्धा सुरू झालेत। आंतरवाली सराठी इथून मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून जे काही उपोषण सुरू केलं होतं त्यानंतर महाराष्ट्रातून मनोज जरांगे पाटील यांना मोठा प्रतिसाद मिळाला। राज्याच्या विविध भागामध्ये त्यांच्या सभा झाल्या। त्या सभेला मोठी गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्यांनी सरकारला 30 दिवसाचा कालावधी दिला होता आणि अजून 10 दिवस वाढून तो कालावधी 40 दिवसाचा केला होता। पण तरी सुद्धा या 40 दिवसाच्या कालावधीमध्ये सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही। म्हणून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत आणि आता संपूर्ण राज्यामध्ये उपोषण आंदोलन चालू आहे। यातूनच जे राजकीय पक्षाचे नेते आहेत ते कुठल्याही पक्षाचे असू द्या यांना सुद्धा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गावात बंदी केली आहे, प्रवेश बंदी केली आहे। हे सगळं आपण पाहिलं। पण नेमकं मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आत्ताच का मागणी करण्यात येते? म्हणजे जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी का केली गेली नाही? जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी का केली गेली नाही? असं कोण म्हणतंय बघा हा व्हिडिओ। ज्या सरकारचा मुख्यमंत्री मराठा आहे त्या सरकारवर तुम्ही विश्वास ठेवा। आपल्या समाज बांधवाला अडचणीत आणू नका। जो अमराठा म्हणजे जो मराठा पण नव्हता त्या उद्धव ठाकरेच्या सरकारच्या काळात तुम्ही अशी कुठलीही मागणी केली नाही। पण आज तुमचा समाज बांधव हा राज्याचा मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने, तर तुम्ही तुमच्या समाज बांधवाला अडचणीत आणण्यापेक्षा आपण आपल्या समाज बांधवावर विश्वास ठेवा, आपल्या सरकारवर विश्वास ठेवा। आम्ही तुम्हाला विश्वास देतोय की आम्ही पिढ्यानपिढी 24 तास टिकणारा नाही पण पिढ्यानपिढी टिकणारा आरक्षण तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये देणार। म्हणून तुम्ही हा कुठल्याही पद्धतीचा अल्टिमेटम न देता आता सरकारच्या बरोबर राहा। ऐकलं नितेश राणे काय म्हणतात? नितेश राणे म्हणतात की उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील किंवा मराठा समाजाकडून आंदोलन का करण्यात आली नाही किंवा अशी मागणी का करण्यात आली नाही आरक्षण मिळावं म्हणून। आज मराठा समाजाचा मुख्यमंत्री आहे आणि मग आपल्याच मराठा बांधवाला धोक्यात आणण्यासाठी अशा प्रकारचं कार्य करत आहेत का असा सुद्धा मुद्दा नितेश राणे यांनी उपस्थित केला। पण जर आपण पाहिलं तर मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा हा आजकालचा नाही तर तो गेल्या 40 वर्षापासूनचा तो लढा आहे। जर आपण पाहिलं तर 60च्या दशकापासून हा मराठा आरक्षणाचा मुद्दा चालू आहे। भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, पण ते आरक्षण कुणबी असल्याचं दिलं होतं। कारण की विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये जे मराठा समाज आहे त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे। जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, मागासलेले आहेत, अशांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र किंवा मराठा कुणबी असा उल्लेख आपल्या जात प्रमाणपत्रात करावा किंवा आपल्या टीसीवर याच्यावर जे कागदपत्र आहेत त्याच्यावर करावा असा सल्ला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी दिला होता आणि त्या भागातल्या सगळ्या बांधवांनी ते सगळं ऐकलं होतं आणि आपल्या जातीसमोर कुणबी असा उल्लेख त्यांनी केला आणि मग तिथूनच त्यांना जे विदर्भातले मराठा आहेत त्यांना कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र मिळालं आणि ज्या पद्धतीनं 19% आरक्षण ओबीसीसाठी आहे त्याच ओबीसीमधून कुणब्यांना सुद्धा जात प्रमाणपत्र मिळालं, आरक्षण मिळालं। पण आता जेव्हा पंजाबराव देशमुख हे मराठ्यांना आरक्षण देत होते तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातले आणि मराठवाड्यातले जे मराठे होते हे स्वतःला म्हणायचे आम्ही 96 कोळी मराठा आहोत। म्हणजे ज्या पद्धतीनं आता सुद्धा रामदास कदम आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणतात की आम्ही 96 कोळी मराठा आहोत, मराठा आणि कुणबी वेगवेगळा आहे, आम्ही आरक्षण घेणार नाही। अगदी त्याच पद्धतीनं 60च्या दशकामध्ये सुद्धा मराठवाड्यातले आणि पश्चिम महाराष्ट्रातले असे काही मराठा बांधव होते ते म्हणे की आम्हाला आरक्षण गरज नाही, आम्ही 96 कोळी मराठा आहोत, आम्हाला कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र घ्यायचं नाही।
पण मात्र 1960ची परिस्थिती वेगळी होती आणि आता 2023ची परिस्थिती वेगळी आहे। जो मराठा समाज पहिले आर्थिकदृष्ट्या चांगला होता, मराठवाड्यातला, पश्चिम महाराष्ट्रातला, राज्यातल्या विविध भागातला, त्यांच्याकडे आता जमीनसुद्धा शिल्लक राहिलेली नाही आहे। आणि ज्या पद्धतीनं पहिले त्यांच्याकडे जास्तीत जास्त जमीन असायची ती आता जमीन खालावत चाललेली आहे, म्हणजे कमी कमी होत गेली आहे आणि काही जणांकडे जमीनसुद्धा शिल्लक राहिलेली नाही। आणि जी काही थोडीफार जमीन आहे त्या जमिनीमध्ये पाहिजे तसं पीकसुद्धा येत नाही, म्हणूनच मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आहे। आणि त्या आत्महत्यामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या ह्या मराठा समाजाच्या शेतकऱ्यांनी केल्यात असं सुद्धा आपल्याला त्यामध्ये दिसतं। मग मराठ्यांना आरक्षण मिळावं त्यासाठीच हा संघर्ष चालू आहे आणि हा संघर्ष फक्त काही आत्तापुरता नाही तर गेल्या अनेक वर्षांपासूनचा लढा आहे। मग यावर असे सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत की फक्त भाजपचं, शिवसेनेचं सरकार आलं तरच आरक्षणाचा मुद्दा पुढं का येतो? म्हणजे जेव्हा शरद पवार हे मुख्यमंत्री असतात, राज्याचे, देशाचे कृषी मंत्री असतात, तेव्हा मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा का निघत नाही किंवा त्यासाठी पुढाकार का घेतला जात नाही असं सुद्धा या ठिकाणी वाटू लागतं। कारण की डॉक्टर पंजाबराव देशमुख हे सुद्धा कृषी मंत्री होते आणि त्यांच्याच काळामध्ये मराठा समाजाला कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र दिलं गेलं होतं, आरक्षणसुद्धा दिलं गेलं होतं। मग मराठा समाजाचे शरद पवार हे देशामध्ये कृषी मंत्री होते आणि आपला देश हा कृषी प्रधान आहे। शेतकरी जर सुधारला तर भारत सुजलाम सुफलाम होईल, या उद्देशानं शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सुधारणं हे गरजेचं होतं। पण देशामध्ये आणि राज्यामध्ये तशी परिस्थिती निर्माण का झाली नाही, याच्यामध्ये सुद्धा काही वेगळं राजकारण आहे का, यासह असे विविध प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात। पण एकंदरीत मराठा समाजाच्या आरक्षणावर आणि राजकारण, ज्या पद्धतीनं राजकारणी राजकारण करतात त्यावर तुम्हाला का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।